पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून मारलं। भारतीय सेनेच्या शौर्याची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनानंतर राजनाथ सिंग यांचं वक्तव्य। ब्रह्मोसची ताकद पाकिस्तानला विचारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसच्या ताकदीची झलक बघितली। ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनाच्या वेळी योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। लखनौमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळणार। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू। योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। भारतीय हवाई दलाकडून आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार। भारतीय हवाई दलाची अधिकृत प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक। मोदींच्या निवासस्थानी 2 तास चर्चा। अजित डोवालही बैठकीला उपस्थित। जैसलमेरमधील भटोडा गावातील मिसाईल लष्कराच्या जवानांकडून निष्क्रिय। मिसाईल आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी। काश्मीर वादात ट्रम्प यांची उडी घेण्याचा प्रयत्न। काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत पाकच्या नेतृत्वासोबत चर्चा करणार। डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। जम्मू काश्मीर पंजाबसह राजस्थान सीमेवरील परिस्थिती पूर्वपदावर। जैसलमेरमध्ये 3 दिवसानंतर बाजारपेठा सुरळीत। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार। पाकशी दहशतवादाशिवाय इतर चर्चा होणार नाही। भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नव्यानं चर्चा होईल, शरीफला आशा। काश्मीर, सिंधू जल करार आणि दहशतवाद या प्रमुख मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा होऊ शकते। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत। पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसी मधून कशी झाली? भारताने शिमला करारचा त्याग केला का? काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा सवाल।